संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 27. सर्व सुख गोळी शाही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. लडिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरेवे. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरून राय. निजवृत्ती काळी सर्व माया तोडी, इंद्रिया सवळी लपू नको. तीर्थावरती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजेच सर्व सुख गोळी शाही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. म्हणजे सर्व सुख गोळी आणि वेद शास्त्राचे ज्ञान हे सर्व जरी मिळालं तरी देखील जीवनातील एक क्षण सुद्धा व्यर्थ जाऊ देऊ नये. प्रत्येक क्षण भगवंताच्या स्मरणात घालावा. उदाहरणार्थ बघा, श्रीमंत असलेल्या पण भगवंताचा एकही विचार न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा दररोज हरिनाम करणारा गरीब माणूस अधिक पवित्र असतो. नंबर 2, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरविन. म्हणजेच हे व्यवहार, पैसा, नातेसंबंध हे सगळं एका प्रकारचं फसवा फिरवणे. हरविन म्हणजेच भगवंताशिवाय या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. उदाहरण बघा, एका मोठ्या व्यापाऱ्याने आयुष्यभर पैसा कमवला, पण शेवटी तो एकटा गेला, कारण त्याच्याजवळ हरिनाम नव्हता. नंबर 3, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरून राय. म्हणजेच हरिनामाचा जप हा सर्व पाप नष्ट करणार आहे. रामकृष्णासारख्या नामांचा दृढ संकल्प धरून सतत जप केल्याने चित्त शुद्ध होते. उदाहरण बघा, एखादा गुन्हेगार जरी असला पण जर तो मनापासून नामस्मरण करत राहिला तर त्याचे जीवन सुधरू शकते. हे नक्कीच आहे. नंबर 4, निजवृत्ती हे काळी सर्व माया तोडी, इंद्रिया सवळी लपू नको. म्हणजेच आपली आतली वृत्ती शुद्ध करून सर्व मायाने बंधन तोडावेत. इंद्रियाच्या वासनेत हरवून न जाता आत्मदर्शन साधावे. उदाहरण बघा, ज्याने आपल्या वासनांवर संयम ठेवला तोच आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर जाऊ शकतो. नंबर 5, तीर्थावरती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. म्हणजेच तीर्थयात्रा आणि व्रताचे खरे फळ भाव, करुणा, शांती आणि दया या गुणाच्या अंगीकाराने मिळते. अशा पवित्र भावनेला हरी आपला पाहुणा म्हणजेच आपल्या घरी आलेला साक्षात्कार मानतो. उदाहरण बघा, एखादा माणूस कुठेही यात्रा करत नाही पण दुसऱ्यासाठी प्रेम, दया आणि सेवा करतो. त्यांच्यातच हरी असतो. नंबर 6, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यांनी निवृत्तीनाथांना गुरु मानले. त्यांच्या कृपेने त्यांना आत्मज्ञान व समाधी प्राप्त झाली आणि त्या मार्गाने हरिपाठ म्हणजेच नामस्मरणच शाश्वत संजीवनी वाटले. उदाहरण बघा, ज्ञानेश्वरांनी नामस्मरण करून समाधी अनुभवली. हेच त्यांच्या संपूर्ण संत चरित्राचे सार आहे. यावरून असा निष्कर्ष होतो बघा, प्रत्येक क्षण भगवंताच्या नामात घालवावा. व्यवहार, पैसा, नातेसंबंध हरविन व्यर्थ आहे. नामस्मरणाने सर्व पाप नाहीसे होतात, हे मात्र नक्की. नंबर 4, इंद्रियांवर संयम ठेवून मायेतून मुक्त व्हावे. नंबर 5, तीर्थव्रतापेक्षा भाव, दया आणि शांती हे अधिक श्रेष्ठ आहे. नंबर 6, निवृत्तीनाथाचा मार्ग म्हणजे आत्मज्ञान व हरिपाठाचा अनुभव.
तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.